म्हटल्याप्रमाणे जी मोकळीक दिली आणि त्या मोकळीकचा परिपाक म्हणून त्यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनाची जी बांधणी केली लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, ह्या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय वसंतरावजी काळेसाहेब असतील, आदरणीय बाप्पा असतील, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जे जे काही प्रश्न असतील ते सगळे पोटतिडकीनं त्या अधिवेशनामध्ये मांडून अनेक प्रश्न त्यांनी सोडवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात महत्वाची भूमिका काय असेल पांडुरंग बेडे सरांची मला जी आवडलेली ती आहे समाजवादी विचाराची। आदरणीय वसंतरावजी काळेसाहेब हे समाजवादी विचाराचेच होते आणि त्यांचाच आदरणीय बेडे सरांवर प्रभाव पडला आणि समाजवादी विचार हा रुजला पाहिजे आणि सर्वसामान्यांपर्यंत तो पोहोचला पाहिजे हा प्रामाणिक दृष्टिकोन समोर ठेवून आदरणीय भाऊने जे काम केलं तेच बेडे सरांनी सुद्धा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्यामुळं समाजवादी विचार रुजला पाहिजे हा विचार त्याने आयुष्यभर जोपासला। मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून ते जिल्ह्याचे सचिव म्हणून काम करत असताना मराठवाड्यातले सगळे प्रश्न मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचून, आमदारापर्यंत, खासदारापर्यंत पोहोचून त्यांनी ते खूप मोठं काम केलेलं आहे। मराठवाड्यामध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून एक मराठवाडा लेवलचं खूप मोठं अधिवेशन घेतलं। विलासराव देशमुख साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील यांना आमंत्रित करून मराठवाडा जनता विकास परिषदेचं त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली खूप मोठं अधिवेशन झालं आणि त्यातनं मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठी मदत झाली। त्यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्वाचा क्षण काय असेल तर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आकृती बंधाचा प्रश्न होता आणि आकृती बंधाचा प्रश्न काही केल्या मार्ग लागत नव्हता। वसंतराव पुरके साहेब शिक्षण मंत्री होते, आदरणीय वसंतरावजी काळेसाहेब त्यावेळेला आमदार होते विधान परिषदेमध्ये। आमदार काळेसाहेबांनी, वसंतरावजी काळेसाहेबांनी बेडे सरांना सांगितलं की हा प्रश्न तुम्ही लावून धरा, मी तो प्रश्न सभागृहामध्ये लावून धरतो आणि बेडे सरांनी आणि महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आकृतीबंधाचा प्रश्न नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला। प्रचंड मोठ्या संख्येनं तो मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये पांडुरंग बेडे सरांनी त्याचं नेतृत्व केलं होतं। वसंतराव काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली पांडुरंग बेडे सरांनी ते अधिवेशनावर, नागपूरच्या अधिवेशनावर तो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये शिक्षण मंत्री वसंतराव पुरके साहेबांनी आकृतीबंध सुटला, आकृतीबंधाचा प्रश्न मिटला हे जाहीर केलं। अशा वेळेला